नमस्कार मित्रांनो, मी धनश्री तुमचं परत एकदा स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी माझे व्हिडिओ कसे एडिट करते, शूट करते, म्हणजे यूट्यूब चॅनल क्रिएट केल्यापासून शूट करून त्याला अपलोड करेपर्यंत आज आपण सर्व काही गोष्टी डिस्कस करणार आहोत। चला आता मग व्हिडिओला स्टार्ट करूया। बघा, सर्वात पहिले मला एका दादांची अशी कमेंट होती की यूट्यूब चॅनलला लॉग इन कसं करायचं, तर पण मला असं वाटतं की त्यांना असं बोलायचं आहे की यूट्यूब चॅनल क्रिएट कसं करायचं। तर इथे मी तुम्हाला पहिल्यांदा आन्सर देईल की यूट्यूब चॅनल हे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतं, ज्यातून तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओ पाहता तेच तुमचं यूट्यूब चॅनल असतं। तर प्रत्येक कोणी गैरसमज करून घेऊ नका। तुमचं यूट्यूब चॅनल म्हणजेच काय, ज्यातून तुम्ही व्हिडिओज पाहत असता दुसऱ्यांचे। त्याच्या म्हणजे एकदम कॉर्नरमध्ये सर्व ऑप्शन्स असतात। खाली लास्टला गेल्यानंतर तुमचं जे प्रोफाईल असेल ते दिसेल किंवा तुमच्या नावाचं पहिलं अक्षर तुम्हाला तिथे दिसेल। तिथे तुम्ही क्लिक करायचं आणि वरती तुम्हाला ऑप्शन येईल, जर चॅनल असेल तर चॅनलचं नाव येईल आणि जर नसेल तर क्रिएट चॅनल असं म्हणून येईल। त्यावर क्लिक केल्यानंतर एक सुंदरसं नाव तुमच्या चॅनलला ठेवायचं आहे। हँडल तेच येईल जे तुमचं नाव आहे ते हँडल ठेवायचं आहे आणि त्यानंतर एक छानसा प्रोफाईल फोटो मागे व्हाईट म्हणजे असलं तर बॅकग्राऊंड असेल तर खूपच छान, नसेल तर तुम्हाला जो आवडतो स्टार्टिंगला तो ठेवा। हळूहळू इम्प्रूव्हमेंट ही होत जाते वेळेनुसार। त्यानंतर एक छान असं बॅनर बनवा। कॅनवा नावाचा ॲप आहे, त्याला यूज करा आणि छान यूट्यूब बॅनर बनवा। त्यामध्ये ऑप्शन आहे। त्यानंतर जर तुम्हाला कॅनवा नसेल तर तुम्ही पिक्सेल ॲप हा ॲप यूज करून करू शकता। मी माझ्या चॅनलचा बॅनर हे कॅनवा आणि पिक्सेल ॲप दोघांचं मिक्स करून बनवलेलं आहे। ठीक आहे, या गोष्टी झाल्या चॅनल क्रिएट कसं करायचं आणि त्याला सर्व काही। पण तुम्हाला जर चॅनल छान ग्रो करायचं असेल तर तुमच्या चॅनलचा प्रोफाईल, तुमचं नाव आणि चॅनलला बॅनर या 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत। त्याचबरोबर चॅनलचे डिस्क्रिप्शन। ज्यावेळेस तुम्ही चॅनल क्रिएट करता यूट्यूबमध्येच, यूट्यूब स्टुडिओपर्यंत अजून आपण आलेलो नाही आहे, यूट्यूबमध्ये ज्यावेळेस तुम्ही क्रिएट करता त्यानंतर लास्टला गेल्यानंतर तिथे तुम्हाला पेन्सिलचा आयकॉन दिसेल। त्या पेन्सिलच्या आयकॉनवर तुम्ही क्लिक करून या सर्व सेटिंग्स करू शकता। ठीक आहे, एवढं क्लिअर आणि या सर्व गोष्टी माहीतच असतील बऱ्याच लोकांना, पण तरी पण मला जी कमेंट आलेली त्याला मी सविस्तर उत्तर देण्याचा इथे प्रयत्न केला आहे। त्यानंतर मी माझे व्हिडिओ कसे शूट करते, तर मी शक्यतो माझे व्हिडिओ एडिट करताना कधीच क्रॉप कट वगैरे असं करत नाही। आता हा पण व्हिडिओ शूट होतोय, एकदा मी स्टार्ट केलं जिथे मला स्टॉप करायचं तिथे मी स्टॉप करणार असं। आणि तुम्ही प्रत्येक माझे व्हिडिओ आतापर्यंत जेवढेही व्हिडिओ तुम्ही बघितले असतील माझ्या चॅनलवर नसतील तर प्रत्येक व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल। इन्फॉर्मेशन म्हणून नाही तर कसं शूट केलेलं आहे त्याच्यासाठी जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। सर्व व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेल की मी स्टार्ट टू एंड केलेलं आहे, मी कुठेच कट वगैरे घेतलेलं नाहीये। एखाद्या व्हिडिओमध्ये थांबली असेल ज्यावेळेस मला म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर म्हणजे श्वासाचा वगैरे, बट प्रत्येक व्हिडिओ मी माझा स्टार्ट टू एंड शूट करत असते। साध्या सिंपल कॅमेरामध्ये कोणत्याही प्रकारचे ते फिल्टर मी यूज केलेलं नाहीये। आणि मी तुम्हाला इथे एक सजेशन देईल की कोणीही फिल्टर यूज करू नका। फिल्टर यूज केल्यानंतर चॅनलला पण प्रॉब्लेम येतो, रीच पण व्यवस्थित जाणार नाही तुमची। त्यामुळे तुम्ही चॅनलला फिल्टर यूज करत असाल तर आजच फिल्टर यूज करणं बंद करा। त्यानंतर मी ते बॅकग्राऊंडला तुम्ही बघता एक सिंपलची वॉल आहे, त्या वॉलच्या समोर मी बसून व्हिडिओ शूट करते। मी उभे राहून व्हिडिओ शूट नाही करत, मी बसून व्हिडिओ शूट करते। हा झाला शूटिंगचा पार्ट। त्यानंतर आता व्हिडिओ एडिटिंग। शूटिंग करण्यासाठी जेवढ्या मिनिटांचा माझा व्हिडिओ असेल तेवढाच मिनिटं मला लागतात। मी आधी फक्त प्रिपेअर करते की मला काय पॉईंट डिस्कस करायचे आहेत, त्यानुसार मी व्हिडिओ शूट करते। त्यानंतर आता येऊया आपण एडिटिंगकडे। आता एडिटिंगमध्ये मी इनशॉट हे ॲप यूज करते। पहिले मी VN पण सांगितलं होतं, पण इनशॉटमध्ये कधी काही चेंजेस असले, जमत नसलं तर मी VNचा यूज करते, पण मोस्टली व्हिडिओ इनशॉटमधूनच एडिट करते। जर तुम्हाला सेपरेट असा व्हिडिओ इनशॉटवर मी कसं एडिट करते हे शिकायचं असेल तर मला कमेंट करा, मी तसा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन। ठीक आहे, इनशॉट नावाच्या ॲपमधून मी एडिट करते, तिथूनच मी टेक्स्ट पण देते, म्युझिक पण देते, सर्व काही गोष्टी मी इनशॉटमधूनच करते। जे तुम्हाला आत्ता जे सबस्क्राईबचं बटन दिसत आहे ते सुद्धा मी इनशॉटमध्येच लावलेलं आहे। ठीक आहे, या सर्व गोष्टी मी इनशॉट ॲपमध्ये करत असते। तर त्याच्यानंतर व्हिडिओ अपलोडिंग। आता मी माझा टाईम असा फिक्स केलेला आहे, माझा व्हिडिओ 6 ते 6:30 किंवा 6:30 ते 7 या वेळामध्ये येतो। म्हणजेच काय, 6 ते 7 या वेळामध्ये माझा व्हिडिओ हा येत असतो। त्या अकॉर्डिंग मी त्याच्या 2 ते 3 तासाआधी माझ्याकडे म्हणजे व्हिडिओचं थंबनेल रेडी असतं, व्हिडिओ एडिटिंग रेडी असतं, डिस्क्रिप्शन सुद्धा मी रेडी करून ठेवलेलं आहे पॅटर्न। तोच पॅटर्न मी प्रत्येक व्हिडिओला तुमच्या दिसेल, फक्त वरती टायटल तुम्हाला वेगळं दिसेल। ठीक आहे, या सर्व गोष्टी झाल्या।
त्यानंतर आता येऊया आपण थंबनेलवरती. थंबनेलसाठी मी कॅनवाचा यूज करते आणि शक्यतो मी माझं थंबनेल तेच ठेवते जे माझं टायटल असेल, यूट्यूब व्हिडिओचं जे माझं टायटल असेल तेच मी माझं थंबनेल ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करते, जर तेवढे टेक्स्ट ॲडजस्ट होत आहेत तर. आणि अट्रॅक्टिव्ह घेते, म्हणजे तुम्ही बघणार कधी पण माझे थंबनेल बघा, रेड, येल्लो, पर्पल, म्हणजे डायरेक्ट असे दिसतील अट्रॅक्टिव्ह, ते बॅकग्राऊंडला मी ते यूज करते. पुढे प्रत्येक व्हिडिओच्या थंबनेलला माझा फोटो आहे, जो व्हिडिओमध्ये आहे तोच फोटो, म्हणजे जसं मी व्हिडिओमध्ये बोलते तोच फोटो माझा थंबनेलला सुद्धा आहे. त्यासाठी मी काय करते, असं तुम्ही पण करा, व्हिडिओ शूट करण्याच्या आधी एक फोटो क्लिक करा स्वतःचा, ठीक आहे. त्यानंतर व्हिडिओ शूट करा, मग व्हिडिओ एडिट करा, मग थंबनेल बनवा. आधी थंबनेल नका बनवू, कारण तुम्ही ज्यावेळेस करत असताना व्हिडिओ शूट त्यावेळेस तुमच्या माइंडमध्ये ते चालत असतं, त्यामुळे तुम्हाला काहीतरी अट्रॅक्टिव्ह की पॉईंट्स त्यातून दिसतील आणि तुमचं जे थंबनेलवर तुम्ही टेक्स्ट लावणार आहे ते तुमचं कदाचित नंतर चेंज होऊ शकतं, ठीक आहे. त्यानंतर डिस्क्रिप्शन मी सेम ठेवते, तर तुम्ही पण ठेवू शकता की माझ्या व्हिडिओवर आलेला आहात त्याबद्दल धन्यवाद वगैरे, असं सगळं माझा तुम्ही कॉपी केला तरी पण चालेल, काही हरकत नाही. त्यानंतर पुढचा पार्ट असा की व्हिडिओ अपलोडिंगचा, मग मी 6 ते 7 या दरम्यान व्हिडिओ अपलोड करते आणि इथे आपल्या व्हिडिओ म्हणजे स्टार्ट टू एंड इथे झालेला आहे. तर व्हिडिओ आपण जो चॅनल क्रिएट केला त्याचवर आपण व्हिडिओ एडिट करणार आहोत. आता प्रत्येकाला कळत नाही की काय करावं. जर तुम्ही बिगिनर असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल 5 ते 6 मिनिटांचा व्हिडिओ बनवा, याच्यापेक्षा जास्त व्हिडिओ बनवू नका, कारण स्टार्टिंगला कसं प्रत्येक लोक बघतात तसं नाही. 5 ते 6 मिनिटं भरपूर झाले. आणि त्यानंतर प्रत्येक व्हिडिओ जर तुम्ही काहीतरी क्रिएटिव्ह करता तर तुम्ही शॉर्टमध्ये पण टाका. मी काल पण बऱ्याच जणांना मी सजेस्ट केलं की तुम्ही शॉर्टमध्ये टाका. तुमचं चॅनल नवीन असेल तर शॉर्ट व्हिडिओ टाका, पण असं काहीतरी वेगळंच टाकलं असं नाही, तेच टाका जे तुमच्या म्हणजे कॉन्टेंटशी रिलेटेड आहे. आता समजा माझा हा व्हिडिओ मला शॉर्टमध्ये टाकायचा आहे, ज्यावेळेस मी व्हिडिओवरती क्लिक करेन त्यावेळेस खाली मला दिसेल एडिट इंटू अ शॉर्ट, तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मला जो पण पार्ट शॉर्टमध्ये घ्यायचा तो मी शॉर्टमध्ये घेऊ शकते. म्हणजे याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्या कोणत्या ॲपची गरज पडणार नाही, ठीक आहे. तर अशी होती आजची माहिती. तर फ्रेंड्स, आजची माहिती जर हेल्पफुल वाटली असेल थोडी पण, तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग, बाय.